तू हि रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राकेश आणि रियापासून. तर आता इथे रिया म्हणते, झालं का तुझं बोलून सगळ्यांशी? तर हो झालं असं म्हणतो राकेश. खूप महत्वाचा कॉल होता, बोल आता तू असं म्हणतो होता राकेश. बेबी काय झालंय तुला असं म्हणते रिया. असं का वागतोयस तू माझ्याशी? आपण लग्न करणार आहोत ना आता असं म्हणते रिया. हो ग असं म्हणतो होता इथे राकेश. माहितीये मला, किती वेळा सांगशील असं म्हणतो तो. आणि हो हा ड्रेस तुझ्यावर खूप छान दिसतोय, जा चेंज करून यायचा असं म्हणतो होता इथे राकेश. आलेच असं म्हणते आता इथे रिया. तर आता इथे राकेश असतो. इथे एटीएम आणि तिथे सगळी प्रॉपर्टी हातात येऊ शकते असं म्हणतो होता इथे राकेश. पण प्लॅन सक्सेसफुल झाला पाहिजेत. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे चिंटू म्हणत आता इथे अंजली येते. तर आता हा ताई असं म्हणतो आता इथे अर्णव, हे सगळं काय आहे असं म्हणते ती. तर आता इथे अर्णव बघतो. तर आता ते सगळे बिल्स बघतो बघा प्रेक्षक हो. तर हे मंथली बिल्स आहेत आपले, त्यावर तुझी साईन लागेल ना असं म्हणतो आता इथे अर्णव. मी ह्या महिन्यात सुद्धा बिल न बघता सही करून दिल्या असत्या तर ही बिल अशीच खपली गेली असती असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे आठवतं अंजलीला, चहा पिऊन पण झोप जात नाहीये, कॉफीच करायला लागेल असं म्हणते आता इथे अंजली. तर तेवढ्यातच कोणीतरी आलेलं असतं तिच्या खोलीमध्ये. कोण असं म्हटलेले असते, अंजली मी शिर्के असं म्हणून आलेला असतो तो. या ना शिर्के असं म्हणते आता इथे अंजली. तर शिर्के आलेला असतो. काय झालं असं म्हणते अंजली. मॅम ही काय बिलं होती, यावरती तुमच्या सह्या हव्यात असं म्हटलेलं असतो शिर्के. तर आता हे सगळं फ्लॅशबॅक मध्ये दाखवत आहेत बघा प्रेक्षक. तर आता थँक्यू म्हणून सही करणार असते अंजली. तर आता ती बिल्स बघते. तर आता बघते तर काय हे काय असं म्हणते अंजली. ईश्वरीच्या क्लाउड किचनच्या मेंटेनन्ससाठी आपण का आपल्या अकाउंट्स मधून पैसे देतोय असं म्हणते आता इथे अंजली. अहो शिर्के काय विचारते मी असं म्हणते आता इथे अंजली. अहो मी प्रश्न विचारलाय तुम्हाला, उत्तर तरी द्या असं म्हणते आता इथे अंजली. ते मॅडम म्हणजे ईश्वरीचा क्लाउड किचन हे आमच्या कंपनीचा भाग नाही, मग आपण का खर्च करतोय त्यांचा असं म्हणते अंजली. सॉरी पण मॅम SR सरांनी पर्सनली सांगितलं होतं मॅम, त्यामुळे असं म्हणतो होता इथे शिर्के. तर शिर्के खूप घाबरलेला असतो बघा प्रेक्षक हो. मलाच बोलावं लागेल चिंटूशी असं म्हटलेली असते अंजली. अजिबात पटत नाही मला हे असं म्हटलेली असते ती. ताई व्हॉट यू आर ट्राईंग टू से असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता इथे अंजली म्हणते, ईश्वरीच्या क्लाउड किचनचं बिल आपण का भरतोय असं म्हणते आता इथे अंजली. व्हॉट्स रॉंग इन दॅट असं म्हणतो अर्णव. तू एवढी का अपसेट झाली असते असं म्हणतो तो. मी सिंदूर लग्न करून आपल्या घरी राहायला आल्यानंतर क्लाउड किचन हे नम्रता सांभाळते असं म्हणतो इथे अर्णव. फक्त हेल्प करते तिला मॅनेज करण्यासाठी असं म्हणतो तो. मॅनेज करण्यासाठी पैसे द्यावे लागते का असं म्हणतो आता इथे अंजली. हे काय सगळं 65,000 हे काय 53,000 हे सगळं आपण का भरतोय असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे नम्रताला दाखवलं, हे घ्या भैया असं म्हणून ती पार्सल देते. तर आता ती काहीतरी बघत असते. तर तेवढ्यातच तो माणूस येतो. म्हणजे आता आकाश येतो बघा प्रेक्षक. आमचं पार्सल रेडी आहे का असं म्हणतो तो. कोण आपण आणि कोणतं पार्सल असं म्हणते नम्रता. ऍक्च्युली इथल्या शेफ आमच्या फेवरेट आहेत असं म्हणतो आता इथे आकाश. आणि त्यांच्या हाताचे डिशेस आम्हाला खूप आवडतात असं म्हणतो आता इथे आकाश. ऑल्सो त्यांच्यासाठी एक खूप स्पेशल गिफ्ट पण आहे असं म्हणतो इथे आकाश. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, तो चॉकलेट आणि रोज घेऊन आलेला असतो नम्रतासाठी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नम्रता उभारते. थँक्यू आकाश सर असं म्हणतो आता इथे नम्रता. पण काय आहे ना की अशा विचारात होते मी की तुम्ही त्यांना घरी कधी नेणार हा असं म्हणते आता इथे नम्रता. ऍक्च्युली ते प्रश्नाचं उत्तर अजून असं म्हणतो आता इथे आकाश. आकाश सर मला तुम्हाला टेन्शन नव्हतं द्यायचं असं म्हणते नम्रता. तुम्ही माझ्यासोबत गमत केली ना म्हणून मी पण तुमच्यासोबत थोडीशी गमत केली असं म्हणते आता इथे नम्रता, बाकी काही नाही. आणि मला पूर्ण भरोसा आहे मी आज ना उद्या तुमच्या घरी नक्की पोहोचणार आणि फक्त तुमच्यासाठी खूप स्पेशल स्पेशल डिशेस बनवेन असं म्हणते नम्रता. नक्की असं म्हणतो आता इथे आकाश. डन असं म्हणतो. तर आता ईश्वरी स्वीट्स म्हणून लिहिलेले समोर एक माणूस थांबलेला असतो. हा बोला मॅडम असं म्हणतो तो. काय रे संकेत पोचलास ना असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणतो तो. मी उभा आहे तिच्या समोरच. काय करायचंय हे नीट कळलंय ना असं म्हणते वल्लरी. हा असं म्हणतो तो माणूस. आत गेल्यावर तू ऑर्डर केलेल्या व्हेज बिर्याणी मध्ये झुरळ सापडलं म्हणून आरडाओरडा करायचं असं म्हणते आता इथे वल्लरी. इतका आरडाओरडा करायचा, इतका ड्रामा क्रिएट करायचा की लोक गोळा झाले पाहिजेत, कळलं असं म्हणते वल्लरी. हो हो असं म्हणतो तो. आणि काही झालं तरी माघार घ्यायची नाही असं म्हणते वल्लरी. आणि हो ह्या सगळ्याचा व्हिडिओ बनव आणि तो व्हायरल करायला लाग असं म्हणते वल्लरी. कळलं हा चालेल मॅम असं म्हणतो तो. ते पैशांचं असं म्हणतो तो. मी काय फुकटचं काम करून घेणार आहे का रे तुझ्याकडे असं म्हणते वल्लरी. नाही नाही ते विचारून घेतलेलं बरं असं म्हणतो आता इथे संकेत. आणि मग ती वल्लरी म्हणते आता इथे तुला तुझे पैसे मिळतील, विचारायची गरज नाही. आणि काम चोख केलंस तर ठरल्यापेक्षा जरा जास्तच पैसे मिळतील, कळलं असं म्हणते आता इथे वल्लरी. हो असं म्हणतो आता इथे संकेत. तर आता इथे वल्लरी फोन ठेवते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे संकेत आपल्या कामाला लागतो. तर आता ईश्वरी स्वीट समोर थांबलेला असतो तो. तर आता वल्लरी खूप खुश असते बघा प्रेक्षक हो, तिचा प्लॅन एक्झिक्यूट होणार म्हणून. हॅलो गाईज, मी तुमचा लाडका संकेत. मी आज आलो ईश्वरी किचन क्लाउड मध्ये. इथे बघा किती अस्वच्छता आहे असं म्हणून दाखवतो बघा प्रेक्षक होतो आणि चालू करतो ब्लॉग. आणि इथनच मी ही बिर्याणी मागवलेली. गाईस बघा किती अस्वच्छता आहे इथे, भांडी नीट घासलेली नाही आहेत बघा बघा. आणि हे आहेत त्या ईश्वरी क्लाउड किचनच्या मालकीन ज्यांच्याकडून मी बिर्याणी मागवली होती असं म्हणतो तो. तर आता घाबरते नम्रता. हे बघा गाईस लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या ह्या आहेत त्या मालकीन असं म्हणतो तो. तर एक्सक्यूज मी असं म्हणतो आकाश आणि पकडतो ते माणसाला. कोण आहात तुम्ही असं म्हणतो आता इथे आकाश. व्हॉट इज ऑल दिस असं म्हणतो होतो. आणि तुम्ही असा व्हिडिओ नाही रेकॉर्ड करू शकत
खाली ठेवतो फोन असं म्हणतो तो. आपल्याला बघा कसं मिसगाईड केलेलं जातंय. मला सांगा तुमचं एवढं अस्वच्छ किचन पण तरी सुद्धा तुम्हाला ऑनलाईन 5 स्टार रेट कसं काय? फ्रॉड, हे सगळं फ्रॉड असं म्हणून फेकायला लागतो तो आणि सगळं सामान फेकायला लागतो बघा प्रेक्षक. हो, आणि सगळं सामान फेकायला लागतो तो. तर आता सगळं सामान फेकायला लागतो तो. व्हॉट द हेल असं म्हणतो आकाश. किती अस्वच्छता आहे असं म्हणून सगळं सामान फेकायला लागतो तो. काय कोण आहेस तू असं म्हणतो तो. आकाश काय प्रॉब्लेम आहे तुमचा? लुक मिस्टर हुएवर यू आर असं म्हणतो आकाश. शांतपणे बोलू शकता तुम्ही आमच्याशी असं म्हणतो तो. मी तुमच्या क्लाउड किचन मधून बिर्याणी मागवलेली होती. त्यामध्ये एक नाही 2 जुरळ होते असं म्हणतो इथे तो माणूस. तर आता वल्लरीचा असतो पपेट असतो ना प्रेक्षक, त्यामुळे हे सगळं करत असतो तो. तर आता इथे बघतो तो नम्रताकडे. अहो काय बोलताय तुम्ही आणि कसं काय हे असं होऊ शकत नाही असं म्हणते नम्रता. अहो झालंय लोकांच्या जीवाशी काय खेळताय तुम्ही असं म्हणतो तो. तुमच्याकडून अन्न विकत घ्यायचं आणि तुम्ही आमच्या जीवाशी खेळणार, हे किचन बंद करणार मी असं म्हणतो तो. स्टॉप दिस नॉनसेन्स असं म्हणतो आकाश. नम्रता तू आजचा बघू आताच्या आता असं म्हणतो आकाश. बघा गाईज मालकिनीला कसं लपवलं जात आहे पण ह्यांची लपवा छपवी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपतोय असं म्हणतो तो. लुक मिस्टर ही किचन असं तुम्ही अचानक नाही बंद करू शकत. तुमची कंप्लेंट होती तर सांगायचं होतं ना असं डिरेक्टली. कसं लावू शकता तुम्ही? आणि तुमची जी बिर्याणी आहे ही आमच्याकडून आहे, कसला प्रूफ आहे का तुमच्याकडे असं म्हणतो आकाश. बघा गाईस असं म्हणतो संकेत. माझ्याकडेच पुरावा मागतायत, माझ्या परिवाराच्या जीवाशी खेळताय आणि तोंड वरून करून मलाच विचारताय. हे बघा मिस्टर, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमचा फ्रॉडपणा सगळ्यांसमोर मांडतो का नाही बघा. आता बघाच काय करतो मी ते असं म्हणतो आता इथे संकेत. तर आता इथे खूप डेंजर दाखवले संकेतला बघा प्रेक्षक. कोणशी माणसासारखं दाखवलंय त्याला. तर आता इथे तो काय काय सामान घेऊन जातो बघा प्रेक्षक बाहेर आता संकेत. तर आकाश आणि नम्रता आतच असतात. तर आता तेवढ्यातच ईश्वरीला कॉल येतो. नमुताईचा फोन असं म्हणते आता इथे ईश्वरी. बोल नमुताई असं म्हणते ईश्वरी. इशू अगं इथे क्लाउड किचन मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेलाय असं म्हणते आता इथे नम्रता. काय झालंय ते असं म्हणते ईश्वरी. अगं एक माणूस आला इथे, त्याच्या म्हणे ऑर्डर मध्ये असं सगळं सांगितलं आणि ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक. तर आम्हाला माहित नाही काय काय खूप सांगते आता इथे नम्रता. तर आता इथे ईश्वरी सगळं ऐकतेय. तर आता ईश्वरी म्हणते काय सांगतेस काय ताई असं म्हणते आता इथे ईश्वरी. हो ना ग, आणि तो माणूस काय ऐकून घेतच नाहीये असं म्हणते नम्रता. इशू मला ना काय करावं काय कळतच नाहीये म्हणून तुला मी कॉल केला असं म्हणते नम्रता. आता अर्णव सरच आपल्याला मदत करू शकतात ह्यात असं म्हणते ईश्वरी. मी ना जरा त्यांच्याशी बोलून बघते असं म्हणते आता ईश्वरी. मी बोलून कळवते असं म्हणते ती. हा मी कळवते असं म्हणते नम्रता. हो मी कळवते असं म्हणते ईश्वरी. बाय असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ईश्वरी विचार करायला लागते. तर आता इथे ईश्वरी निघते आपल्या किचन मधून. तर आता वल्लरीला दाखवलंय. चला असं म्हणते वल्लरी. संकेत काय करतोय ते बघूया जरा असं म्हणते आता इथे वल्लरी. हे बघा लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आहेत त्या मालकीन असं म्हटलेलं असतो ना संकेत, ते सगळं बघतो तो. तर आता इथे आकाश पण असतो. एक्सक्यूज मी असं म्हटलेलं असतो. आकाश कोण आहे तुम्ही? व्हॉट इज ऑल दिस असं म्हटलेलं असतो तो. अरे देवा असं म्हणते वल्लरी. माझा बिंडोक मुलगा इथे काय करतोय असं म्हणते आता इथे वल्लरी. आकाश पण ना असं म्हणते वल्लरी. माझा मुलगा अजिबात सोबत नाही असं म्हणते वल्लरी. त्याला या सगळ्या प्रकरणात पडण्याची काय गरज आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. त्याला कॉल करून सांगते असं म्हणते वल्लरी. नाही पण आता जे घडून जायला हवं होतं ते तर घडून गेलं असं म्हणते आता इथे वल्लरी. आता काहीच उपयोग नाही त्याला कॉल करून असं म्हणते आता इथे वल्लरी. हा पण आता ह्या सगळ्या प्रकरणात अर्णव राजशिर्के अडकायलाच हवा असं म्हणते आता इथे वल्लरी. संकेतला फोन करते असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे वल्लरी संकेतला कॉल लावते बघा प्रेक्षक. हो हॅलो संकेत असं म्हणते वल्लरी. सगळा व्यवस्थित चाललंय ना असं म्हणते आता इथे वल्लरी. हो मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं करतोय मी असं म्हणते तो. गुड असं म्हणते वल्लरी. बरं ऐक असं म्हणते ती. प्रकरण हाताबाहेर जायला लागलं की थोड्या वेळाने तिथे अर्णव राजशिर्के येतील. तो आला की लगेच त्याच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी करायची आणि जोरदार विरोध करायचा. कळलं असं म्हणते वल्लरी. अर्णव राजशिर्के नाव ऐकून आहे मी त्यांचं असं म्हणतो आता इथे संकेत. खूप मोठे बिझनेसमॅन आहेत ना ते असं म्हणतो तो. जितका माणूस मोठा तितकी बदनामी सुद्धा मोठीच व्हायला हवी असं म्हणते वल्लरी. लक्षात येते का असं म्हणतो तो. तर आता इथे हे बघ असं म्हणते वल्लरी. अर्णवच्या बायकोच्या माहेरच्यांचं ते क्लाउड किचन आहे आणि म्हणून तो चुकीच्या गोष्टींचा समर्थन करतोय, चुकीच्या लोकांची बाजू घेतोय असं सगळ्यांना वाटत राहायला हवं असं म्हणते वल्लरी. हा हा असं म्हणतो आता इथे संकेत. चालेल ना मॅडम असं म्हणतो तो. गुड गुड असं म्हणते वल्लरी. मी अर्णवचा फोटो पाठवते बघून घे असं म्हणते वल्लरी. ओके ओके मॅडम असं म्हणतो आता इथे संकेत. बघा प्रेक्षक तर आता इथे वल्लरी अर्णवचा फोटो पाठवणार आहे त्याला. तर आता इथे वल्लरी म्हणते चला बाहेर आग लावून झाली, आता घरात आग लावायची वेळ आली असं म्हणून हसते ती. काय वल्लरी असं म्हणते ती. तर आता इथे जात असते बघा प्रेक्षक ईश्वरी आपल्या रूमकडे. तर आता ईश्वरी जातच असते आणि आता तिथे वरती अर्णव आणि अंजली बोलत असतात. तर आता ईश्वरी सांगायला आलेली असते अर्णवला सगळा घडलेला प्रकार. ताई असं म्हणतो अर्णव. नवी स्टार्टअप ना गरज लागतेच ना, तर तीच मदत करतोय मी असं म्हणतो अर्णव. मला तर काय चुकीचं वाटत नाही. ह्याला हेल्प नाही म्हणत चिंटू. लूट म्हणतात लूट असं म्हणते आता अंजली. मला सांग तू जर ईश्वरीचा नवरा नसतास तर काय केलं असतं त्या लोकांनी असं म्हणते आता इथे अंजली. तर ईश्वरीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटतं बघा प्रेक्षक. ताई प्लीज असं म्हणतो अर्णव. आणि मुळात हे पैसे आपल्या कंपनीच्या फंड्स मधून का जात आहेत असं म्हणतो तो. पण तिने काय लपवलेलं नाही आणि तू साईन करणार आहेस ना तिच्यावर असं म्हणतो अर्णव. आणि छोट्या बिझनेसेस ना मोठे बिझनेसेस हेल्प करतातच. इट्स दॅट सिम्पल असं म्हणतो अर्णव. इट इज नॉट दॅट सिम्पल असं म्हणते अंजली. मदतीच्या नावाखाली खरात वाटतोस तू असं म्हणते अंजली. आणि मला अजिबात
पटत नाही असं म्हणते अंजली. तू त्यांना हेल्प केली म्हणतोयस ना, मग सांग ना हे पैसे जे तू दिलेस ते का परत आपल्याला मिळणार आहे असं म्हणते आता इथे अंजली. हेल्पचा अर्थ असं म्हणतो अर्णव, हेल्पचा अर्थ हेल्पच असतो, दान किंवा भीक नाही असं म्हणते आता इथे अंजली. तर खूप वाईट वाटतं ऐश्वर्याला हे सगळं ऐकून. तिच्या डोळ्यात अश्रू येतात बघा प्रेक्षक हो. ताई असं म्हणतो अर्णव, ताई 1 मिनिट, तू ऐश्वर्याशी लग्न केलंय म्हणून तिच्या पुऱ्या फॅमिलीला दत्तक घेतलंय ह्याचा अर्थ होत नाही ना असं म्हणते आता इथे अंजली. तसं नाही आहे ते असं म्हणतो अर्णव. तर अर्णव म्हणतो हे बघ, आय नो तुझा काहीतरी गैरसमज झाला आणि तू अपसेट आहेस. नाही नाही, तू काहीतरी विषय बदलू नकोस असं म्हणते अंजली. मला चांगलंच माहिती आहे ईश्वरीच्या वडिलांचा हेल्थचा खर्च तू करतोयस असं म्हणते अंजली. तू तिचा नवरा नसतास तर कुठून आणले असते रे तिने पैसे असं म्हणते आता इथे अंजली. ताई व्हॉट्स रॉंग विथ यू असं म्हणतो आता इथे अर्णव. व्हॉट्स रॉंग विथ यू, हे काय वागतेस तू, तुझं वागणं मला नाही कळतंय असं म्हणतो तो. मी काय वेगळं वागत नाही चिंटू, फक्त ना आता माझे डोळे उघडे ठेवून मी बघतेय आणि जे घडतंय त्याचे प्रश्न पडतायत मला आणि त्रास होतोय असं म्हणते आता इथे अंजली. तर आता ऐश्वरी सगळं ऐकते खूप वाईट वाटतं तिला, खूप रडते आणि जाते ती निघून तिथून बघा प्रेक्षक आणि उतरते आता ती त्या स्टेजमधून खाली. तर आता इथे घोषणाबाजू चालू होते ईश्वरी स्वीटच्या बाहेर आणि मीडिया सुद्धा आलेली असते आणि असा संकेत म्हणायला लागतो बंद करा बंद करा, ईश्वरी किचन बंद करा असं म्हणून घोषणाबाजू चालू करते. मीडियावाले सुद्धा येतात बघा प्रेक्षक हो. लोकांच्या जीवाशी खेळणं थांबलंच पाहिजे असं म्हणून घोषणाबाजी करतात. थांबलंच पाहिजे तसं म्हणत असतात आणि पोलीस सुद्धा आलेले असतात बघा प्रेक्षक हो. मीडिया आलेली असते, बंद करा असं म्हणून तर रेकॉर्डिंग सुद्धा करत असतो संकेत. नमोय सगळं काय घडलंय ग असं म्हणते आता इथे ईश्वरीची आई. आणि सगळे कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही तसं म्हणते ती. हो गा आई, खरंच खूप कोशिश केली गा मी, पण हा माणूस ना ठरवून आल्यासारखंच आलाय असं म्हणते आता इथे नम्रता. तर लाठीचार्ज करू करतात पोलीस. मुद्दाम ह्याला कोणीतरी पाठवलंय तुमच्या किचनची बदनामी करण्यासाठी असं म्हणतो आता इथे आकाश. कोण पाठवलं असेल असं म्हणते आता इथे नम्रता. तेच तर कळत नाही असं म्हणतो आता इथे आकाश. नमू असं म्हणते सुप्रिया. हा सगळा विचार करायला आता वेळ नाही आहे असं म्हणते सुप्रिया. हे सगळं कसं थांबवणार आहोत आपण, बघ ना आता त्यांनी आजूबाजूची माणसं सुद्धा गोळा केली आहेत. काकू असं म्हणतो आकाश, प्लीज शांत व्हा. अहो आई, तू टेन्शन नको घेऊस, मी इशूला पण बोलून घेतले असं म्हणते नम्रता. हो असं म्हणते सुप्रिया. नमो अगं हे सगळं बाबांना कळलं तर काय होईल असं म्हणते सुप्रिया. तेव्हा असं म्हणते सुप्रिया पुढे काय होणार आहे काय माहित असं म्हणते आता इथे सुप्रिया. आय थिंक दादाला सांगावंच लागेल असं म्हणतो आकाश. तोच काहीतरी सोल्युशन काढू शकतो असं म्हणतो आता इथे आकाश. तर हो असं म्हणते आता इथे नम्रता. तर आता इथे आकाश कॉल करतो बघा प्रेक्षक अर्णवला. तर आता इन्स्पेक्टर वगैरे आलेले असतात आणि सगळेजण फोडायला बघतात बघा प्रेक्षक क्लाउड किचन. तर संकेत खूप पुढे असतो आणि लोक सुद्धा जमा झालेली असतात. तर आता इथे ते पोलीस येऊन लावून घेतात बघा दरवाजा क्लाउड किचनचा प्रेक्षक. तर आता इथे परत अर्णव आणि अंजलीला दाखवले. तर आता अंजली म्हणते तू म्हणतोस प्रॉब्लेम मध्ये मदत केली पाहिजे, पण दरवेळी त्या प्रॉब्लेम मध्ये आल्यावर तूच का सोल्युशन काढणार आहेस असं म्हणते आता इथे अंजली. तर आता अर्णव बघतो तिच्याकडे. ताई आपण एकत्र खूप प्रॉब्लेम्स फेस केलेत आणि त्यावेळी आपण काय ठरवलं होतं असं म्हणतो इथे अर्णव. आपल्यासाठी कोणी उभं नसेल पण ज्यावेळी आपल्याला जमेल त्यावेळी आम्ही सगळ्यांना हेल्प करायचे ठरलं होतं ना असं म्हणतो अर्णव. मग आता हे सगळे प्रश्न का पडतायत तुला ताई असं म्हणतो इथे अर्णव. आणि कमॉन ही माणसं मी सिंदूरची फॅमिली आहेत, ही सगळी माणसं आपलीच आहेत ताई असं म्हणतो इथे अर्णव. तर आता अंजली म्हणते आपली माणसं आहेत म्हटल्यावर किती काय ते काय गैरफायदा घेत राहणार आहेत का, आणि त्यांचं ओझं आम्ही का घ्यायचं असं म्हणते अंजली. तर कसला ओझं असं म्हणतो अर्णव. तू काय बोलतेस असं म्हणतो. तेवढ्यातच त्याला कॉल येतो. 1 मिनिट थांबा प्लीज असं म्हणतो इथे अर्णव. तर आता तो कॉल घेतो. तर आता तो बोलतो, बोला असं म्हणतो तो. तर आता इथे आकाश म्हणतो इथे क्लाउड किचन मध्ये खूप मोठा इश्यू झाला असं म्हणतो तो. व्हॉट असं म्हणतो इथे अर्णव. कसला इश्यू असं म्हणतो तो. तर आता सगळं सांगतो आकाश. तर आता इथे बघा प्रेक्षक ऑडिओ बंद आहे. तर आता इथे काय काय सांगतो आकाश आपल्याला काय माहित नाही आहे. तर आता इथे डोक्याला हात लावतो अर्णव. तर आता त्याला शॉकच बसतोय सगळं काय चाललंय म्हणून. ऑल राईट मी येतो पटकन तिथे असं म्हणतो इथे अर्णव. ओके बाय असं म्हणतो इथे आकाश. ताई असं म्हणतो अर्णव, मला पटकन जावं लागेल असं म्हणतो. आता काय केलं ईश्वरीने असं म्हणतो आता इथे अंजली बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव बघतो तिच्याकडे. तर आता अर्णव म्हणतो तिच्या क्लाउड किचन मध्ये प्रॉब्लेम झालाय, माणसं आले तिथे आणि प्रॉब्लेम क्रिएट करतायत, सो आय नीड टू बी देअर असं म्हणतो तो. 1 मिनिट असं म्हणते अंजली. माझं बोलून झालेलं नाही अजून असं म्हणते अंजली. ताई तुझं काय बोलणं आहे मला कळलंय, आय गेट इट असं म्हणतो तो. आपण बोलूया नंतर असं म्हणतो इथे अर्णव. आज ना मला पहिल्यांदा असं वाटतंय की मी माझ्या ताईशी नाही बोलत आहे, दुसऱ्याच कुणाशी तरी बोलतोय असं म्हणतो इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्णव निघून जातो बघा प्रेक्षक हो खाली. तर आता इथे पोटावर हात ठेवते अंजली आपल्या. आजी मामा असं म्हणतो इथे अर्णव. एक कामाला जरा मी जाऊन येतो असं म्हणतो अर्णव. ईश्वरीचं आणि तुझं काय भांडण झालंय का असं म्हणते आता इथे आजी. नाही असं म्हणतो अर्णव. का तू असं का विचारतेस असं म्हणतो अर्णव. काशी ती किचन मधून तुमच्या रूम मध्ये गेली आणि एकदम रडतच दारातून बाहेर पडली असं म्हणते आजी. व्हॉट माझ्या रूम मध्ये असं म्हणतो आता इथे अर्णव. काय रे काय टेन्शन आहे का असं म्हणतात इथे मामा बघा प्रेक्षक हो. तर तो आजीकडे बघतो. तर अर्णव म्हणतो मी सिंदूरला क्लाउड किचन बद्दल कळल्यावरती मला सांगायला आली असेल असं म्हणतो अर्णव, पण ताईचं बोलणं ऐकल्यामुळे हर्ट झाली असेल ती असं म्हणतो इथे अर्णव. अरे चिंटू सांग ना काय झालं असं म्हणते आता इथे आजी. काय नाही आजी, ते मी सिंदूरच्या क्लाउड किचन मध्ये थोडा प्रॉब्लेम झाला असं म्हणतो तो. मी जाऊन येतो पटकन, ताईची जरा काळजी घ्या, मी आल्यावर सगळं सांगतो असं म्हणतो अर्णव. सावकाश अरे असं म्हणतो आता इथे मामा. तर आता इथे वल्लरी कॉल करते कोणाला तरी. हॅलो ए संकेत, मीडियासमोर जर का माझं नाव घेतलंस ना तर वाईट
अवस्था होईल तुझी हा असं म्हणते ती. माझं नाव कुठेही घ्यायचं नाही असं म्हणते वल्लरी. तर आता फोन ठेवते ती बघा प्रेक्षक हो. आणि संकेतला खूप भीती वाटत असते आता इथे. बंद करा असं म्हणत असतो संकेत. ईश्वरी किचन बंद करा असं म्हणून घोषणाबाजी चालू असते किचनच्या बाहेर बघा प्रेक्षक हो. आणि आता जोरात घोषणाबाजी करत असतो संकेत. आणि तेवढ्यातच ईश्वरी येते. हे बघा ईश्वरी ह्या क्लाउड किचनच्या मालकीन असं म्हणतो संकेत. मॅडम मॅडम असं म्हणत येतात मीडियावाले. तुमच्यावर आरोप लागले ते खरे आहेत का? खरंच बिर्याणीमध्ये झुरळ होता का असं म्हणते ती बाई. मीडियावाली बघा प्रेक्षक हो. घेराव करतात मीडियावाली आता ईश्वरीला. मॅम आम्हाला सांगा असं म्हणतात त्या. सांगा मॅडम असं म्हणून तिला त्रास देतात. तर आता इथे ईश्वरी पळत जाते बघा प्रेक्षक हो आतमध्ये. तर आता इथे ईश्वरी येते आणि दरवाजा उघडते. तर आत येते ती. नमूत असं म्हणते आता इथे ईश्वरी. अगं हे काय सगळं असं म्हणते आता इथे ईश्वरी. बाहेर सगळं काय चाललंय? इतके लोक जमलेत. अगं काय झालंय ताई? हे सगळं खरं आहे का असं म्हणते ईश्वरी. नाही ग इशू, बाबांच्या इंदोरच्या दुकानात जशी स्वच्छता होती ना तशीच आपण इथेही ठेवतो असं म्हणते नम्रता. अगं दर महिन्याला पेस्ट कंट्रोल करायला घेतो ग, मग झुरळ कुठून येणार असं म्हणते आता इथे नम्रता. पण मग बिर्याणीमध्ये कुठून झुरळ आला असं म्हणतो आकाश. का माहित नाही हो सर, आज सकाळपासूनच व्हेज बिर्याणीच्या खूप ऑर्डर्स येत होत्या असं म्हणते नम्रता. पण मग ह्या माणसाला नक्की कुठून ऑर्डर गेली कळत नाही असं म्हणते आता इथे नम्रता. राईट असं म्हणतो आकाश. आणि बिर्याणी खराब होती तर मग बाकीच्या लोकांनी का कंप्लेंट नाही केली असं म्हणतो आता इथे आकाश. हे भगवान असं म्हणते आता इथे ईश्वरी. खरंच हे सगळं काय चाललंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. बंद करा असं म्हणून आता घोषणाबाजी करत असतो तो संकेत. तेवढ्यातच आता इथे अर्णव येतो बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णव उतरतो कारगाडीमधून. हे बघा कोण आलंय असं म्हणतो संकेत. अर्णव राजशिर्के. तर आता इन्स्पेक्टर वगैरे तिथेच असतात आणि बघत असतात. सात्विक फॅशनचे सीईओ अर्णव राजशिर्के आता आलेत म्हणजे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होणार असं म्हणतो संकेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही असं म्हणतो तो. निकृष्ट दर्जाचे फूड डिलिव्हरी देणाऱ्या ह्या लोकांना आम्ही आपल्या जीवाशी खेळायला देणार नाही असं म्हणतो आता इथे संकेत. बंद करा असं म्हणून घोषणाबाजी परत चालू करतो तो. अर्णवला काय कळतच नाही बघा प्रेक्षक काय चाललंय म्हणून. तर आता परत घोषणाबाजी खूप जोरजोरात करायला लागतात लोक. सर इथे बोलल्याप्रमाणे तुम्ही खरंच हे प्रकरण दाबायला आलात का? हे किचन तुमच्या बायकोच्या नावावर आहे खरं आहे का असं म्हणतो तो. मीडियावाला बघा प्रेक्षकाने प्रश्न विचारतो अर्णवला. सर प्लीज आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या असं म्हणतो तो. विल यू प्लीज स्टॉप दिस असं म्हणतो अर्णव. स्टॉप दिस. नेमकं काय घडलंय हे समजून घेणारच की नाही असं म्हणतो इथे अर्णव. काहीतरी क्राईम काय झालंय ते बघण्याआधीच कुणाला तरी आरोपी बनवून मोकळे झालात असं म्हणतो अर्णव. आय एम वॉर्निंग यू असं म्हणतो इथे अर्णव बघा प्रेक्षक हो. लीव असं म्हणतो इथे अर्णव. एक्सक्यूज मी सर प्लीज असं म्हणून आता मीडियावाले येतात. तर आता इथे अर्णव पळत जात बघा प्रेक्षक किचन मध्ये. आकाश असं म्हणतो आता अर्णव. व्हॉट असं म्हणतो तो. अर्णव ती लोकांना काय ऐकून घ्यायलाच तयार नाही तसं म्हणते सुप्रिया. इतक्या कमी वेळात एका माणसाने एवढी गर्दी जमवली कशी? एवढा सगळं आउट ऑफ कंट्रोल कसं गेलं असं म्हणतो तो आमच्याशी बोलता बोलता लाईव्ह आला होता असं म्हणतो आता इथे आकाश. व्हॉट असं म्हणतो अर्णव. ॲज इफ तो डिसाईड करून आला होता की त्याला ह्या गोष्टीचा इश्यू बनवायचा असं म्हणतो आता इथे आकाश. आणि अर्णव राजशिर्केचं नाव आल्यावर मीडिया किती वेळ लावते याला इथे असं म्हणतो आता इथे आकाश. ऑलराईट तुम्ही प्लीज काम डाऊन ओके असं म्हणतो इथे अर्णव. वी विल हँडल दिस सिच्युएशन असं म्हणतो तो. अहो मला एक सुचलंय असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता ईश्वरी काय सांगते बघा प्रेक्षक. ऑडिओ ऑफ केलेला आहे तर आम्हाला कळणार नाही काय बोलली आहे ती म्हणून. तर आता इथे काय ऍक्शन झाल्यावरच कळणार. तर आता म्यूटमध्ये आहे बघा प्रेक्षक सगळं. हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. ग्रेट प्लॅन असं म्हणतो इथे आकाश. दादा तू बोलून घे या असं म्हणतो आता इथे अर्णव. सर फक्त तुम्ही त्याच्याशी जरा शांतपणेच बोला, म्हणजे त्याने जरी उचकावायचे प्रयत्न केला तरी चिडू नका हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. लोकांशी कसं बोलायचं आता हे तू सांगणार आहेस मला असं म्हणतो आता इथे अर्णव. अहो मी सांगत नाही, मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही नीट बोलायचं याच्याशी. मी नीटच बोलणार आहे शांतपणे. डोंट वरी असं म्हणतो इथे अर्णव. सर अहो नेहमी तुम्ही बोलताना त्याच्यापेक्षा जरा शांतपणे बोला. अजून शांत बोला. भडका उडू देऊ नका असं म्हणते आता इथे ईश्वरी. व्हॉट असं म्हणतो इथे अर्णव. भडका असं म्हणतो तो. इशू जिजू प्लीज तुम्ही राहू द्या असं म्हणते ती. प्लीज भांडू नका असं म्हणते नम्रता. हो ना असं म्हणते आता इथे सुप्रिया. तर आता इथे बघा प्रेक्षक अंजलीला दाखवले. तर आता अंजली विचार करत बसलेली असते. तर आता वल्लरी त्याने म्हणते अंजली हे बघ ही बातमी बघ असं म्हणते वल्लरी. काय झालं असं म्हणते आता अंजली. आता दाबण्याचा प्रयत्न होणार पण आम्ही हे होऊ देणार नाही. निकृष्ट पद्धतीने डिलिव्हरी देणाऱ्या लोकांचं आम्ही काही चालू देणार नाही आणि आमच्या जीवाशी खेळवू देणारी नाही असं म्हटलेलं असतो ना. तर आता तिथे आलेला असतो अर्णव. ते सगळं असतं लाईव्ह मध्ये. तर आता इथे अंजली म्हणते चिंटू माझ्याशी बोलता बोलता निघून गेला ते ह्यासाठीच असं म्हणते अंजली. काय ग असं म्हणते वल्लरी. ह्या ईश्वरीच्या क्लाउड किचनची इतकी बदनामी होतीये ते निस्तरायला गेला हा अर्णव. मला सांग त्याला ह्या सगळ्या प्रकरणात पडण्याची काय गरज होती असं म्हणते वल्लरी. आता ह्या सगळ्यामुळे सात्विक फॅशनची बदनामी होणार आहे हे कळत कसं काय नाही त्याला असं म्हणते आता इथे वल्लरी. अर्णवला बिझनेसची एवढी काळजी असते मग आता काय झालं असं म्हणते वल्लरी. आता लोकांना आयती संधीच मिळणार आहे ना एवढ्या सगळ्या मोठ्या बिझनेसमॅनची बदनामी करण्याची असं म्हणते वल्लरी. आणि अर्णवने असं वागवून लोकांना आयती संधी अगदी हातातच नेऊन दिले. काय करायचं आहे ह्याच्या वागण्याला असं म्हणते आता इथे वल्लरी. तर आता इथे आग लावते बघा प्रेक्षक वल्लरी. तर आता संकेतला आत घेऊन बसलेला असतो अर्णव. तुझं नाव काय असं म्हणतो आता इथे अर्णव. संकेत असं म्हणतो तो. माझं नाव काय घेणं देणं असं म्हणतो तो. तुमच्या राईसमध्ये मला माहिती आहे असं म्हणतो अर्णव. तुम्हाला माहिती आहे खरं तुमच्या राईसमध्ये झुरळ आढळतात असं म्हणतो तो. लेट मी कम्प्लीट मिस्टर संकेत असं म्हणतो अर्णव. मला माहिती आहे आमच्या राईसमध्ये
सापडलेला नाहीये तुम्हाला कॉक्रोच असं म्हणतो अर्णव. 1 मिनिट असं म्हणतो संकेत. तुम्ही मला धमकी देताय. मीडिया अजून बाहेर उभी आहे माहिती आहे ना असं म्हणतो संकेत. तर आता इथे ईश्वरी शांत बसवते अर्णवला. तर आता संकेत खूप खुश होतो. 10 लाख देतो तुला असं म्हणतो अर्णव. कोणासाठी काम करतोस हे सांगायचं. 10 लाख असं म्हणतो अर्णव. 10 लाख असं म्हणतो तो. येस 10 लाख असं म्हणतो अर्णव. आम्हाला अडकवतोस म्हणून नाही देत आहे. मला 100% गॅरंटी आहे की इथे असं काहीच घडू शकत नाही असं म्हणतो अर्णव. आणि आमची बदनामी केल्यामुळे तुझ्यावर पोलीस केस करायला वेळ नाही लागणार असं म्हणतो तो. तुम्ही मला पोलिसांची धमकी देताय असं म्हणतो संकेत. 10 लाख घ्यायचे आणि कोणासाठी काम करतोस ते सांगायचं पटकन असं म्हणतो इथे अर्णव. कोणासाठी काम करतोस असं म्हणतो इथे अर्णव. तर संकेत काय बोलत नाही बघा प्रेक्षक. जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे. पटकन 10 लाख घेऊन जा आणि कुणाचं सांगण्यावरून करतोयस ते सांग असं म्हणतो अर्णव. तर आता इथे संकेतला काय करायचं सुचतच नाही कारण आता 10 लाख खूप पैसे दिसतात ना त्याला. हॅलो असं म्हणतो आता इथे अर्णव. नाव काय त्याचं असं म्हणतो तो. एक माणूस होता असं म्हणतो होता ते तो. त्याचा पण क्लाउड किचनचा व्यवसाय होता पण तो लॉसमध्ये आहे तुमच्या क्लाउड किचनमुळे. त्यामुळे त्याने मला सांगितलं असं म्हणतो होता इथे संकेत. तर आता अर्णव म्हणतो नाव काय त्याचं. नाही नाव नाही सांगता येणार असं म्हणतो होता इथे तो. पण जर का तुम्ही मला 10 लाख रुपये देत असाल तर मग माझी तक्रार मी मागे घेईन असं म्हणतो संकेत. तर आता ते रेकॉर्ड केलेले असतात आकाश. मस्त झालं रेकॉर्डिंग असं म्हणतो इथे आकाश. 1 मिनिट असं म्हणतो संकेत. तुम्ही मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करताय असं म्हणतो तो आणि तो आता इथे बंद करायला जातो. तो फोन तेवढ्यातच आता अर्णव त्याच्या कानाखाली मारतो. बस खाली असं म्हणतो इथे अर्णव. बस खाली. तू काय केलंस. आम्हाला पण ट्रॅपच केलंस ना असं म्हणतो इथे अर्णव. आता बाहेर जायचं आणि मीडिया आणि सगळ्यासमोर कबुली द्यायची. नाही तर तुझ्यावर डिफेमेशनची केस घालेल मी असं म्हणतो अर्णव. कळलं तुला. आणि तुझा व्हिडिओ तर आहे आमच्याकडे. कबुली देतोयस की आम्ही असं म्हणतो तो. सॉरी चुकलं माझं असं म्हणतो संकेत. मी कबुली देतो सॉरी. तर आता इथे बघा प्रेक्षक हो संकेत खूप घाबरतो. तर आता इथे कॉल आलेला दाखवले आकाशला. हा मॉम असं म्हणतो आकाश. बोल. काय रे आकाश काय चाललंय काय. आम्ही न्यूजमध्ये बघतोय ना सगळीकडे नुसतं. काय नाही ग मुद्दामून करतोय असं म्हणतो आकाश. मस्त ट्रॅप केलाय त्याला असं म्हणतो आकाश. ट्रॅप केलंय म्हणजे असं म्हणते वल्लरी. सांगतो असं म्हणतो आकाश. सगळं सांगतो तुला. बाय असं म्हणतो तो आणि बंद करून फोन ठेवतो तो. हॅलो असं म्हणते वल्लरी. तर आता इथे बघा प्रेक्षक ह्या ना बिंडोक लोकांना माहितच नाही वल्लरी सगळं करते म्हणून अजून. जिजू असं म्हणते आता इथे नम्रता. खरंच खूप थँक्यू सो मच असं म्हणते नम्रता. म्हणजे खरंच तुमची खूप मदत झाली हो मला असं म्हणते नम्रता. सर असं म्हणते ईश्वरी. खरंच थँक्यू असं म्हणते ती. तर आता इथे संकेत बाहेर येतो आणि आता तो बोलायला लागतो. तर आता तो म्हणतो माझ्या घरची परिस्थिती चांगली नाही आहे म्हणून मी हा क्लाउड किचनची बदनामी करण्यासाठी पैसे घेतले असं म्हणतो तो. कोण देणार तो तुम्हाला पैसे असं विचारते ती बाई. नाही माहिती असं म्हणतो तो. असं कसं माहिती नाही असं म्हणतो तो. नाव सांगा ना मला असं म्हणतात ते. प्लीज आम्हाला नाव कळू दे असं म्हणतो तो. व आम्हाला कळलंच पाहिजेत. मी नाही सांगणार असं म्हणतो तो. ह्या सगळ्या पाठीमागे कोण आहे सांगा असं म्हणते आता ती मीडियावाली. तर आता इथे बघा प्रेक्षक वल्लरी आणि अंजली बघतायत हा व्हिडिओ लाईव्ह आपल्या मोबाईलमधून. नाव सांगा असं म्हणतात सगळेजण. नाव कळलंच पाहिजे असं म्हणतात ते. चिंटूने तिथे जाऊन सगळाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला दिसतोय असं म्हणते अंजली. पण हाच मुलगा जो एवढे मोठे आरोप करत होता अचानक कसं काय पलटला असं म्हणते वल्लरी. तर आता इथे पैसे घेऊन अशी कामं करणारी लोक आहेच की असं म्हणते आता इथे अंजली. तर आता वल्लरी म्हणते आहे माय मी का आता असं म्हणतो आता इथे शिर्के. हा ना शिर्के असं म्हणते आता इथे अंजली. तर आता शिर्के म्हणतो पेपर साईन करायचे होते असं म्हणतो आता इथे शिर्के. ठीक आहे असं म्हणतो तो देतो. तर आता इथे बघतो ईश्वरी क्लाउड किचन त्याच्यावर 10 लाख लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक चेकवरती. एवढे कशासाठी असं म्हणते वल्लरी. मॅम मला माहिती नाही आहे असं म्हणतो शिर्के. पण सरांनी थोडं अर्जंट असं सांगितलं होतं असं म्हणतो तो. तर आता इथे बघा प्रेक्षक अंजली साईन करतच नाही. तर आता इथे अंजली कॉल करते राकेशला. तर हॅलो बोल ना अंजली असं म्हणतो राकेश. तर आता इथे अंजली म्हणते तुम्ही सांगितलं ना त्याचा विचार केला हो मी असं म्हणते आता अंजली. आणि अगदीच बरोबर बोलताय तुम्ही. खरंच चिंटू वावत चाललंय ईश्वरीच्या नादात असं म्हणतो तो. काय झालं का अंजली असं म्हणतो राकेश. आता ईश्वरीच्या बिझनेसमध्ये लॉस झाला म्हणून ते प्रकरण मिटवण्यासाठी चिंटूने 10 लाख रुपये दिले आणि तिच्या वडिलांचा पूर्ण आजारपणाचा खर्च सुद्धा चिंटूच करतोय असं म्हणते अंजली. ईश्वरी तर असं वागते जणू पुऱ्या घरची जबाबदारीच घेतली आहे तिच्या घराची. तर आता मी जे काय बोलत होतो ते पटलं ना तुला असं म्हणतो आता इथे राकेश. हो अगदीच पटतंय आणि आता मी स्वतः लक्ष घालते ना व्यवहारामध्ये म्हणून मला ह्या गोष्टी कळतायत असं म्हणते आता इथे अंजली. चिंटूच्या नकळत गोंधळा करून ठेवलं तिच्या अवतीभवती आणि त्याला कळतच नाही असं म्हणते आता इथे अंजली बघा प्रेक्षक हो. तर आता राकेश म्हणतो हे बघ अंजली मी तुला घाबरवत नाहीये पण असं म्हणतो आता इथे राकेश हे सगळं ईश्वरी आणि तिच्या घरच्यांच्या घशात गेलं ना तर मला आश्चर्य नाही वाटणार असं म्हणतो आता इथे राकेश. आपल्याला वेळीच सावध होऊन पावलं उचलायला हवेत अंजली असं म्हणतो आता इथे राकेश. म्हणजे काय करायचं असं म्हणते अंजली. तर आता इथे अंजली पण बसते. प्रॉपर्टीमध्ये तुझा हिस्सा माग अंजली असं म्हणतो आता इथे राकेश. नाहीतर हे लोक रस्त्यावर आणतील का आपल्याला असं म्हणतो राकेश. आपल्या बाळासाठी आपल्याला हे करावंच लागेल अंजली असं म्हणतो आता इथे राकेश. आणि शेवटी आपल्या हक्काचा प्रश्न आहे ना. हे बघ अंजली जे आपलं जगलोय आपल्या वाटेला आलं ते आपल्या बाळाच्या वाटेला येऊ नये म्हणून म्हणतो मी. प्लीज तू गैरसमज करून घेऊ नकोस असं म्हणतो आता इथे राकेश. बाकी मला पैशांमध्ये कधीच इंटरेस्ट नव्हता हे तुलाही माहितीच आहे असं म्हणतो राकेश. बरं चल ठेवतो असं म्हणतो आता इथे राकेश. आणि फोन ठेवतो तो तेवढ्यातच ईश्वरी येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ईश्वरी ऐकते सगळं अंजलीचं बोलणं. आता का अंजलीने प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली
तर ती माझ्या नावावर व्हायला असा कितीचा वेळ लागतोय असं म्हणतो आता इथे राकेश. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो. बघूया तर त्यामध्ये काय येते. तर आता इथे अंजली सगळ्यांसमोर बोलते की मी आता जे काय बोलणार आहे ते ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना थोडं वेगळं वाटेल असं म्हणते अंजली. पण तरीही मी बोलणार आहे असं म्हणते अंजली. कारण अति होत चाललंय आता इथे असं म्हणते अंजली. अर्णवची सख्खी बहीण म्हणून ह्या प्रॉपर्टीतला मला माझा 50% वाटा हवा आहे असं म्हणते आता इथे अंजली. तर आता इथे सगळ्यांनाच धक्का बसतो हे सगळं ऐकून बघा प्रेक्षक. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.